नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच कोल्हापुरातून एक धक्कादायक अशी बातमी समोर येतेय. जीबीएसचा कोल्हापुरात दुसरा बळी गेलेला आहे. रेंदाळ ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत, तर एक आता व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती मिळते आहे. आणि अशात आता दुसरा रुग्ण जीबीएसमुळे दगावलाय. तर चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशीच माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. खडकवासला जवळच्या 13 पैकी 11 पोल्ट्री फार्म परिसरातून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले आणि या नमुन्यांमधून ही बाब समोर आलेली आहे. कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सोलापुरात हैदराबाद महामार्गावरती बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत. सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बलकर वाहनानं रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली आणि अपघाताचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार 5 वर्षीय चिमुकलीच्या जीवावरती बेतलाय. टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. डहाणूच्या सारणी इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर महावितरण विभाग, ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. लग्नमंडपात घोड्यावरच नवरदेवाला मृत्यूनं कवटाळलंय. वरातीसाठी नवरा घोड्यावरती बसला, मात्र काहीच क्षणात हार्ट अटॅकनं नवरदेवाचा घोड्यावरच मृत्यू झालाय. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. पनवेलमधील कर्नाळा किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवरती मधमाशांनी हल्ला केलाय. यात एकाचा मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी झालेत. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. किल्ल्यावरती झालेल्या गोंगाटामुळे मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोव्यातील माजी आमदार लवू ममलदार यांचा एका ऑटो रिक्षा चालकानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाय. ममलदार यांच्या गाडीचा धक्का रिक्षाला लागला आणि त्यानंतर संतप्त रिक्षा चालकानं त्यांना जबर मारहाण केली. हल्ल्यानंतर काहीच वेळात जिना चढताना ममलदार हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुजाहिद सनदीला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये भरधाव गॅस सिलेंडरच्या ट्रकनं 5 वाहनांना धडक दिली आहे. मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला. त्यात 3 जण किरकोळ जखमी झाले तर 5 दुचाकी वाहनांचा चक्काचूर झालाय. दरम्यान मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. खोपोलीच्या बोरघाटात चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कंटेनरचा अपघात झालेला आहे. अपघातात चालक जागीच ठार झालाय. जीव वाचवण्यासाठी त्यानं गाडीतून उडी मारली, मात्र अंदाज चुकल्यानं चालक गाडीखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.
नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये ब्रँडेड दारूसह 70,000ची रोकड चोरी करण्यात आली आहे. छताची कौलं तोडून चोरट्यानं चोरी केलेली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसंच अज्ञात चोरट्याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दोनशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकमधील कॉल सेंटरला नाशिक सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. यात 7 संशयितांना ताब्यात घेतलं गेलंय. तब्बल $2,000ची फसवणूक केल्याचं समोर आलंय. परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवत त्यांची फसवणूक केली जात होती. हळदी समारंभात हातात रिव्हॉल्वर घेऊन नाचतानाचा प्रकार कल्याण पश्चिमेकडील उंबरडेत घडलाय. मैं हूं डॉन या गाण्यावरती रिव्हॉल्वर घेऊन नाचणारा चिंतामण लोखंडे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे आणि यामुळे सार्वजनिक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अरे दीवानो मुझे कहां से आया मैं हो कहां से आया मैं हो आया मैं हो अरे दीवानो मुझे कहां से आया. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडलाय. त्याने बँकेतून 5 कोटी रुपये काढत ग्राहकांना लुटलाय. या प्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केला. त्यानंतर त्यांची कारागृहातही रवानगी करण्यात आली. पुण्यात सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसंच सदर आरोपीनं गेल्या 5 महिन्यात 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचंही समोर आलंय. जीबीएसनं आतापर्यंत 124 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आज नव्यानं जीबीएसचा एक रुग्ण सापडलेला आहे. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या 208 वरती पोहोचली आहे. त्यातील 181 रुग्णांचे जीबीएसचे निदान झालं आहे. चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहितीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमधून हे समोर आलेलं आहे. कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार म्हणाले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक गावात वृद्ध शेतकरी दाम्पत्यांना आंदोलन पुकारलंय. इतर शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतात जाणारा मार्ग अडवून धरल्यानं दत्तागिरी आणि सिंधुबाई गिरी हे त्रस्त आहेत. कोर्टानं गिरी दाम्पत्याच्या बाजूने निकाल दिला तरी सुद्धा महसूल अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोपच त्यांनी केलाय. कल्याणमधील नांदिवली परिसरातील एका सोसायटीतील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकवलाय. याच प्रकरणी आता केडीएमसीनं 17 गाळे सील केलेत. या गाळ्यांची सुमारे 1.25 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसंच या कारवाईस इमारतीच्या मालकानं कडाडून विरोधही दर्शवला. आणि आता एक महत्त्वाची बातमी. विकी कौशलच्या छावा या चित्रपटानं बॉक्स ऑफिस हादरवलंय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी दमदार कमाई केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवरती आपली ताकद दाखवली आहे. छावानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती. तर छावानं दुसऱ्या दिवशी 36 कोटींची 50 लाखांचा गल्ला सुद्धा जमवला. आणि त्यामुळे आता फक्त 2च दिवसांमध्ये छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केलेला आहे. छावा हा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरलाय. छावानं बॉलिवूड चित्रपटांनाच मागे सोडलं नाही तर अलीकडच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांना सुद्धा त्याने पाणी पाजलेलं आहे. हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी. आणि आता बातमी आहे तळीरामांच्या खिशाला कात्री लागण्याची.
लाडक्या बहिणी योजनेचा थेट फटका आता तळीरामांना सुद्धा बसणार आहे. हा फटका नेमका कसा बसणार आहे आणि तिजोरीवरती किती महसुली तूट आहे, यावरचाच हा विशेष रिपोर्ट. मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार. लाडकींसाठी वाढवणार दारूवर टॅक्स. तूट भरून काढण्यासाठी सरकारची धडपड. लाडकी बहीण योजनेमुळे आता मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समोर आलंय. राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीनं काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या तिजोरीत 13,754 कोटींची महसुली तूट आहे. मद्य विक्री आणि परवान्यातून 40,000 कोटींचा महसूल जमा होतो. जास्तीचे मद्य परवाने देऊन महसूल वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारनं लाडकी बहीण, नमो शेतकरी सन्मान योजना, आनंदाचा शिधा, लाडका बाहू या योजना जाहीर केल्या आहेत. तसंच भांडवली खर्चाच्या माध्यमातून राज्यावर तब्बल 7,82,000 कोटींच्या कर्जाचा डोंगर तयार झालाय. मात्र कोणत्या योजनेचा तिजोरीवर किती भार पडतोय पाहूयात. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,500 कोटी, शिवभोजन आणि आनंदाचा शिधा योजनेसाठी 1,300 कोटींची आवश्यकता आहे. राज्याच्या तिजोरीवरील योजनांचा आर्थिक ताण पुढील काही वर्ष राहणार असला तरी योजना बंद न करता आर्थिक शिस्तीबाबत कठोर निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी सकाळ सन्मान कार्यक्रमातून दिले. लाडकी बहीण आम्ही सुरू केल्यानंतर एकदम 40-45 हजार कोटी रुपयाचा भुर्दंड किंवा त्याचा एक भार हा बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणात आमची फिस्कल स्ट्रेस आहे ती कमी झालेलीच आहे किंवा एक प्रकारचा स्ट्रेस बजेटवर येणार आहे. पण आता ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार, सगळं आम्ही काय म्हणतात त्यातलं हा बजेट नाही, बाकी सगळ्या असं काही बंद केलेलं नाही, काही बंद करायचं कारण नाही आहे. सध्या विदेशी मद्यावर 300%, देशी मद्यावर 213 तर बिअरवर 235% कर लावण्यात येतो. मात्र आता लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांचा ताण तिजोरीवर आल्यानं मद्यावरचा कर आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार तळीरामांचा खिसा किती रिकामा करणार हे अर्थसंकल्पानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि या सविस्तर रिपोर्ट नंतर आता पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपी DRDOचा माजी संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात आरोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात आलाय. आरोप निश्चित करून लवकरात लवकर खटला सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून आता शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. पुढील 2 महिन्यांमध्ये हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय. वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर अलाहाबादिया सध्या मिसिंग आहे. त्याचं घर आणि फोनही बंद असून पोलिसांकडून त्याचा शोधाशोध त्याची सुरू आहे. मात्र अलाहाबादियासोबत त्याचा संपर्क होत नाहीये अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभनं देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंगोलीत 22 फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन होईल आणि या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
धाराशिव जिल्हा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यातील अनेक वर्षांपासून फरार आरोपींचे होर्डिंग्स पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. ये-जा करणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी आणि आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत म्हणून होर्डिंग्स लावले गेलेत. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला कोर्टानं झटका दिलाय. अँटिलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे, तर NIA न्यायालयानं शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय. ठाण्यातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना 17 जून 2021ला अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालंय. केशव कुंज आता नवीन स्वरूपात समोर येणार आहे. दिल्लीत सुमारे 4.25 एकरमध्ये हे मुख्यालय बांधण्यात आलंय. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये आलाय आणि येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि मोका अंतर्गत कारवाईत वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. बीड जिल्हा कारागृहामध्येच कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आता केला जातोय आणि त्यामुळे सोमवारी बीड जिल्हा कारागृहाचं ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. अंजलीताई काय म्हणतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. बावनकुळेंनी आमची लावलेली बैठक आणि मी मुंडेंना भेटायला गेलेलो या दोन गोष्टी एकत्र करण्यात आल्यात. याबाबत जो कोणी षडयंत्र करत असेल तर त्याचा मी पर्दाफाश करणार असा इशारा सुरेश धसांनी दिलाय. संतोष देशमुख प्रकरणाबाबत माझी भूमिका ठाम आहे असंही धस म्हणालेत. सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर अंजली दमानी यांनी धसांवरती सडकून टीका केली आहे. हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं आपण धनंजय देशमुखांना आधीच सांगितलं होतं असं दमानी या म्हणाल्या आणि त्यांच्यासाठी तो सेटलमेंटचा विषय आहे असा आरोपही दमानी यांनी सुरेश धस यांच्यावरती केला. इंडियाज गॉट लेटेंट या वादग्रस्त शोमुळे चर्चेत आलेला रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रटलाय. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झालाय असा दावा करण्यात आलाय. खरंच रणवीरला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का याची आम्ही पडताळणी केली आणि मग नेमकं काय सत्य समोर आलं पाहूया. मेरी वजह से पूरा काम बंद हो गया. मुझे व्लॉग नहीं करना है इसलिए. माझ्यामुळे सर्व काही संपलंय असं तो या व्हिडिओत म्हणतोय. काही अश्लील कमेंट केल्यामुळं त्याच्यावर जोरदार टीका झाली. मात्र त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का? खरंच रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडतोय का? व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्ताचाच आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी हा रणवीर का रडतोय हे आमच्या पडताळणीत समोर आलं. रणवीर रडतानाचा व्हायरल व्हिडिओ आत्ताचा नाही. रडतानाचा हा व्हिडिओ 3 वर्ष जुना आहे. कोरोनात रणवीरनं युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला होता. कोरोना काळात रणवीरचं काम थांबलं होतं. या व्हिडिओचा इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सध्या रणवीर चर्चेत आहे, त्यामुळे काही लोक व्हिडिओ व्हायरल करत असतात आणि आपण ते पाहून कमेंट करत असतो. मात्र त्याला आपल्या कृत्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही. हा व्हिडिओ कोरोना काळातील असून तो व्हिडिओ डिलीट केल्यानं रडत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.